नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? नेहमी असेच आनंदी राहा। जनता शिक्षण संस्थेच्या किसनवीर महाविद्यालयात मी सहाय्यक प्राध्यापक मेघा प्रशांत शिर्के, अर्थशास्त्र विभाग, किसनवीर इकॉनॉमिकामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आपण आज आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमणजी यांनी 2024-25 साली जे बजेट सादर केलेलं आहे ते आपण अभ्यासणार आहोत। बजेट म्हणजे काय आहे? तर बजेट म्हणजे आगामी आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीसाठी सरकारने प्राप्त केलेली रिसिप्ट्स आणि सरकारने केलेला एक्सपेंडिचर यांचं अनुमान मांडणे म्हणजे बजेट होय। आता कालच प्राचीनं तिच्या आईला विचारलं की आई तुझं सप्टेंबरचं बजेट काय असेल ग? तर तिची आई तिला म्हणाली की तुझे बाबा मला घर खर्चासाठी 10,000 रुपये देतील, आपला वरचा फ्लॅट रेंटने दिलेला आहे त्याचा रेंट मला 5,000 रुपये येईल आणि बँकेत माझे काही सेव्हिंग्ज आहेत त्याचा इंटरेस्ट मला 5,000 रुपये येईल, अशी माझी इन्कम 20,000 रुपये असेल आणि या 20,000 रुपयाच्या माध्यमातून मी किराणा माल खरेदी करेन, मुलांची ट्युशनची फी भरेन, दुधाचं बिल भागवेन आणि आजोबांची औषधं खरेदी करेन, असा माझा पुढच्या महिन्याचा खर्च असेल। तर या उदाहरणावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आईनं तिच्या मागच्या अनुभवावरून सप्टेंबर महिन्याचं बजेट म्हणजेच तिची इन्कम आणि तिने केलेला खर्च याचा अनुमान मांडलं। त्याचबरोबर बजेटमध्ये सुद्धा येत्या आगामी वर्षामध्ये म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये सरकारने प्राप्त केलेल्या रिसिप्ट्स च्या माध्यमातून सरकारकडे पैसा कशाच्या माध्यमातून येणार आहे तर सर्वसामान्य जनतेकडून गोळा केलेला GST, त्याचबरोबर आपल्या देशातील नागरिक आणि परदेशातील नागरिक किंवा परदेश यांच्याकडून घेतलेलं कर्ज, सरकारने घेतलेली स्टॅम्प ड्युटी, सरकारने घेतलेला दंड याच्या माध्यमातून सरकारकडे पैसा गोळा होणार आहे। आणि त्याचबरोबर सरकार त्याचा एक्सपेंडिचर म्हणजेच खर्च हा सेक्टर वाईज म्हणजे ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सरकार खर्च करणार आहे। तर अशा प्रकारे पुढील आर्थिक वर्षाचं 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीसाठी सरकार जे अनुमान मांडणार आहे यालाच बजेट असं म्हटलं जातं। आता बजेट हा शब्दाला प्रतिशब्द अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प असं वापरण्यात आलेला आहे। आता बजेट 2024-25 जाणून घेण्या अगोदर आपण बजेटची पार्श्वभूमी किंवा बजेटचा इतिहास काय आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आता केंद्रीय अर्थसंकल्पाला भारतीय राज्यघटनेमध्ये ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं संबोधलं जातं। तर बजेट ह्या शब्दाचा उल्लेख संविधानामध्ये कुठेही केलेला आपल्याला पाहायला दिसत नाही। आता पूर्वी म्हणजे देश स्वतंत्र होण्यापूर्वी ज्यावेळी इंग्रजांचं भारतावर राज्य होतं त्यावेळी 7 एप्रिल 1860 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे स्कॉटिश अर्थतज्ञ जेम्स विल्यम्स यांनी पहिलं बजेट मांडलं। यानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1947 मध्ये त्यावेळचे अर्थमंत्री षण्मुखम चेट्टी यांनी भारताचं दुसरं बजेट मांडलं। भारतीय इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर मोरारजी देसाई हे अर्थमंत्री सर्वात जास्त वेळा म्हणजेच 10 वेळा त्यांनी बजेट सादर केलेलं आहे। त्यांच्यानंतर पी चिदंबरम यांनी 9 वेळा बजेट सादर केलं। त्यांच्यानंतर प्रणव मुखर्जी आणि यशवंत सिन्हा यांनी 8 वेळा बजेट सादर केलं। तर निर्मला सीतारमण आत्ताच्या विद्यमान अर्थमंत्री यांनी जवळजवळ 7 वेळा बजेट सादर केलेला आहे। लास्ट वर्किंग डेच्या फेब्रुवारीच्या लास्ट वर्किंग डेला सादर केलं जात होतं आणि 2016 नंतर हेच बजेट 1 फेब्रुवारीला म्हणजेच वित्तीय वर्ष सुरू होण्याआधी 1 एप्रिल ते 31 मार्च हे वित्तीय वर्ष सुरू होण्याआधी 2 महिने आधी 1 फेब्रुवारीला सादर केलं जातं। आता 1 फेब्रुवारीला बजेट सादर केलं जातं तर त्याच्या आदल्या दिवशी इकॉनॉमिक सर्वे सादर केला जातो। आता इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत, यामध्ये फरक आहे। इकॉनॉमिक सर्वेमध्ये मागील वर्षामध्ये ज्या सरकारने रिसिप्ट प्राप्त केलेल्या आहेत आणि सरकारने जो खर्च केलेला आहे याचं ॲक्च्युअल एस्टिमेट मांडलं जातं। तर
मध्ये पुढील आर्थिक वर्षाचं अनुमान मानलं जातं। आता कोविड पॅन्डेमिक नंतर 2020-21 मध्ये भारतानं पहिलं डिजिटल बजेट सादर केलेलं आहे। या वर्षीचा विचार करता निर्मला सीतारामनजी यांनी 2 वेळा बजेट सादर केलं। पहिलं बजेट 1 फेब्रुवारी 2024ला त्यांनी इंटरिम बजेट सादर केलं। यालाच अंतरिम अंदाजपत्रक असंही म्हणतात, कारण लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच नजीकच्या काळामध्ये लागणार होत्या आणि त्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचं इंटरिम बजेट 1 फेब्रुवारीला सादर करावं लागलं। 7वं युनियन बजेट संपूर्ण आर्थिक वर्षासाठी म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 साठी सादर केलेलं आहे। आता या युनियन बजेटची थीम आहे विकसित भारत बजेट 2024 आणि या थीमच्या माध्यमातून निर्मला सीतारामनजी यांनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा संदेश संपूर्ण भारतवासियांना दिलेला आहे। या संदेशाच्या माध्यमातूनच त्यांनी गरीब, महिला म्हणजे स्त्रिया, युवा, यूथ संपूर्ण पिढी आणि अन्नदाता म्हणजे शेतकरी यांच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे। 2024-25 पाहण्यापूर्वी जो चार्ट येतो बजेटचा, त्यामध्ये कोणकोणते कॉलम आहेत ते आपण पाहूया। फायनान्शियल इयर 2022-23, फायनान्शियल इयर 2023-24 आणि फायनान्शियल इयर 2024-25। आता फायनान्शियल इयर 2022-23 मध्ये प्रीवियस फायनान्शियल इयरची म्हणजे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 चा ॲक्च्युअल इस्टिमेट म्हणजेच वास्तविक आकडेवारी सादर केली जाते। तर फायनान्शियल इयर 2023-24 यामध्ये रनिंग फायनान्शियल इयरचा विचार केला जातो। यामध्ये 2 कॉलम आहेत, बजेट इस्टिमेट आणि रिवाइज इस्टिमेट। आता बजेट इस्टिमेट हे बजेट सुरू होण्यापूर्वी सादर केलेलं असतं, मग त्याची आकडेवारी याच्यामध्ये येते। आणि बजेट पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे 31 मार्चच्या आधी 1 महिना रिवाइज इस्टिमेट सरकार पुन्हा एकदा मांडतं। तर फायनान्शियल इयर 2024-25 जे निर्मला सीतारामनजी यांनी आत्ताच 23 जुलै 2024ला मांडलेलं आहे ते अपकमिंग फायनान्शियल इयर आहे आणि यामध्ये बजेट इस्टिमेट निर्मला सीतारामनजी यांनी मांडलेलं आहे। ते पुढील लेक्चरपासून आपण अभ्यासणार आहोत। धन्यवाद।